MPSCच्या जवळपास प्रत्येक परीक्षेत राष्ट्रीय उत्पन्न या विषयावर प्रश्न हमखास येतात. GDP, GNP, आधारभूत वर्ष, वेगवेगळ्या समित्या आणि अगदी ग्रीन GDP सारख्या संकल्पना एकाच टॉपिकमध्ये कशा काय विचारल्या जातात? हा विषय इतका महत्त्वाचा काय आहे? कारण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा आहे. एकदा तुम्हाला GDP कसा वाढतोय, कोणत्या क्षेत्रातून पैसा येतोय हे कळलं की देशाची आर्थिक नाडी तुमच्या हातात येते. परीक्षेच्या दृष्टीने हा पाया आहे. बरोबर. चला तर मग हा पाया एकदाच इतका पक्का करूया की त्यावर अर्थशास्त्राची कोणतीही इमारत उभी करता येईल. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सगळ्या गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या करून समजून घेऊया. सुरुवात एकदम मुळापासून करूया. आपण जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो तेव्हा सामान्य माणसाच्या भाषेत त्याचा अर्थ काय होतो? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एका वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात आपल्या देशात जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार झाल्या त्या सगळ्यांची पैशातली किंमत. अच्छा. पण MPSCसाठी आपल्याला पुस्तकी व्याख्या सुद्धा माहीत हवी. 1949च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीनुसार एका विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी गणना टाळून केलेले मापन, यातला महत्त्वाचा शब्द आहे दुहेरी गणना टाळून. इथेच थांबूया. या व्याख्येत काही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ, ही एक मॅक्रो म्हणजे स्थूललक्षी संकल्पना आहे. ती संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करते. आणि ही फ्लो किंवा प्रवाही संकल्पना आहे असंही म्हणतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की हे एका नदीच्या प्रवाहासारखं आहे. आपण एका वर्षात किती पाणी वाहून गेलं ते मोजतोय. अच्छा. ते तलावात साठलेल्या पाण्यासारखं नाही, जे एका क्षणाला मोजता येतं. राष्ट्रीय उत्पन्न हे एका वर्षाच्या कालावधीत निर्माण होतं, म्हणून ती एक प्रवाही संकल्पना आहे. समजलं. यात फक्त अंतिम वस्तू म्हणजे फायनल गुड्स मोजल्या जातात. म्हणजे जर एखाद्या कंपनीने टायर बनवले आणि ते कार बनवणाऱ्या कंपनीला विकले, तर आपण टायरची किंमत मोजायची नाही, फक्त अंतिम तयार झालेल्या कारची किंमत मोजायची. बरोबर, अगदी बरोबर. कारण कारच्या किमतीत टायरची किंमत आधीच आलेली असते. अच्छा. जर आपण दोन्हीही मोजले तर टायर दोनदा मोजला जाईल. यालाच दुहेरी गणना म्हणजे डबल काउंटिंग म्हणतात, जी आपल्याला टाळायची आहे. आणि हो, यात परदेशातून येणारा निव्वळ उत्पन्नही समाविष्ट असतं आणि हे नेहमी पैशातच मोजलं जातं. ही व्याख्या आज आपल्याला अगदी सरळ वाटते. पण मला आश्चर्य वाटतं की 100-150 वर्षापूर्वी जेव्हा कम्प्युटर नव्हते, डेटा नव्हता, तेव्हा इतक्या मोठ्या देशाचं उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी आणि कसा केला असेल? हाच तर या कहाणीतला सगळ्यात रंजक भाग आहे. भारतात हा प्रयत्न स्वातंत्र्यापूर्वीच सुरू झाला होता आणि याचं श्रेय जातं दादाभाई नौरोजी यांना. द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. हो, 1867-68 मध्ये त्यांनी त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या गाजलेल्या पुस्तकातून ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीच्या लुटीचा सिद्धांत मांडला. आणि त्यांनी काही आकडा दिला होता का? हो, त्यांनी तेव्हा भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी रुपये आणि दरडोई उत्पन्न फक्त 20 रुपये असल्याचं सांगितलं होतं. फक्त 20 रुपये? हो, विचार करा. तो एक राजकीय युक्तिवाद होता जो ब्रिटिशांचं शोषण दाखवण्यासाठी होता. पण त्यांची पद्धत म्हणजे ती शास्त्रीय नव्हती. म्हणजे दादाभाई नौरोजींनी डेटाचा वापर एका राजकीय युक्तिवादासाठी केला. मग शास्त्रीय पद्धतीने हे मोजण्याकडे आपण कधी वळलो? तो एक खूप मोठा बदल होता आणि याचं श्रेय जातं डॉक्टर VKRV राव यांना. म्हणूनच त्यांना भारताच्या राष्ट्रीय लेखाप्रणालीचे जनक किंवा फादर ऑफ नॅशनल अकाउंटिंग म्हणतात. अच्छा. त्यांनी 1931-32 साठी आकडेवारी मोजली आणि उत्पादन व उत्पन्न या दोन्ही पद्धतींचा वापर केला. हा केवळ अधिक अचूक आकडा मिळवण्याचा प्रयत्न नव्हता, तर तो आपला देश आर्थिकदृष्ट्या कसा चालतो हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न होता. हाच तो खरा बदल होता. आणि स्वातंत्र्यानंतर सरकारने हे काम आपल्या हातात घेतलं, तेव्हा काय झालं? स्वातंत्र्यानंतर सरकारने 4 ऑगस्ट 1949 रोजी प्रा. PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली. ओके. यात DR गाडगील आणि स्वतः डॉक्टर राव हे सदस्य होते. या समितीनेच भारतासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची एक प्रमाणित चौकट तयार केली. आणि या समितीची सर्वात महत्त्वाची शिफारस कोणती होती? त्यांनी सांगितलं की भारतासारख्या देशासाठी उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत या 2 पद्धती वापराव्यात. आणि तिसरी पद्धत? तिसरी म्हणजे खर्च पद्धत. ती वापरू नये असं त्यांनी सुचवलं, कारण त्या काळात लोकांच्या खर्चाची विश्वासार्ह आकडेवारी मिळवणं जवळजवळ अशक्य होतं. ठीक आहे, तर समितीने या 2 पद्धतींची शिफारस केली. आता या पद्धती नक्की कशा काम करतात ते समजून घेऊया. पहिली, उत्पादन पद्धत. नावावरून वाटतं की देशात जे काही बनतं ते सगळं मोजायचं.
हो, पण थोड्या फरकाने. ही पद्धत प्रामुख्याने कृषी आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रांसाठी वापरली जाते, जिथे वस्तूंचं उत्पादन होतं. अच्छा. आणि यात दुहेरी गणना टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धत म्हणजे व्हॅल्यू ॲडेड मेथड वापरतात. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर किती मूल्याची भर पडली, फक्त तेवढंच मोजायचं. बरोबर. जसं आपण आधी ब्रेडचं उदाहरण पाहिलं तसंच. शेतकऱ्याने कापूस विकला, गिरणीने धागा बनवला आणि कंपनीने कापड बनवलं. प्रत्येकजण फक्त स्वतःच्या कामाचं मूल्य त्यात जोडतो. अगदी तसंच. यामुळे आपल्याला उत्पादनाचं खरं मूल्य मिळतं. हे तर झालं वस्तूंचं. पण सेवा क्षेत्राचं काय? म्हणजे डॉक्टर, वकील, शिक्षक यांच्या कामाचं मूल्य कसं मोजायचं? त्यांचं तर काही उत्पादन नसतं. बरोबर. आणि म्हणूनच तिथे दुसरी पद्धत उत्पन्न पद्धत किंवा इन्कम मेथड वापरली जाते. ओके. इथे आपण उत्पादन घटकांना मिळणारे सगळे उत्पन्न एकत्र करतो. या 4 मुख्य गोष्टी आहेत. भूमीला मिळणारं भाडं म्हणजे रेंट, श्रमिकांना मिळणारी मजुरी म्हणजे वेजेस, बरोबर. भांडवलावर मिळणारं व्याज म्हणजे इंटरेस्ट आणि उद्योजकाला मिळणारा नफा म्हणजे प्रॉफिट. या सगळ्यांची बेरीज केली जाते. आणि ती तिसरी पद्धत, खर्च पद्धत, जी समितीने वापरू नका म्हणून सांगितलं होतं, ती काय आहे? ती पद्धत अर्थव्यवस्थेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. पण त्या काळात डेटा नसल्यामुळे ती वापरता आली नाही. बरोबर, ठीक आहे. आता आपण त्या काही शब्दांकडे वळूया जे बातम्यांमध्ये सतत ऐकायला मिळतात. GDP, NDP, GNP, NNP हे ऐकूनच अनेकांना भीती वाटते. यातला सगळ्यात मोठा आणि प्रसिद्ध शब्द म्हणजे GDP. चला, याला सोपं करूया. नक्कीच. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, मराठीत स्थूल देशांतर्गत उत्पादन. यातले 2 शब्द महत्वाचे आहेत. डोमेस्टिक देशांतर्गत म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत. मग उत्पादन कोणीही करो, भारतीय कंपनी किंवा परदेशी, ते भारताच्या GDP मध्ये मोजलं जाईल. ओके. आणि ग्रॉस म्हणजे एकूण, ज्यात घसारा किंवा डिप्रिसिएशन समाविष्ट आहे. एक मिनिट, इथे मला एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की ग्रॉसमध्ये घसारा धरलेला असतो, पण हे थोडं चुकीचं नाही वाटत का? म्हणजे समजा माझ्या फॅक्टरीतला मशीन जुन्या होत आहेत, त्यांची किंमत कमी होत आहे, तर माझ्या उत्पादनाचं मूल्य तेवढंच कसं राहू शकतो? नाही. या झिजेचा विचार करणारी काही पद्धत नाही का? खूप चांगला मुद्दा आहे. आणि याचसाठी पुढची संकल्पना आहे NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. अच्छा. जेव्हा आपण GDP मधून हा घसारा किंवा झीज वजा करतो, तेव्हा आपल्याला NDP मिळतं. हे अर्थव्यवस्थेचं अधिक खरं चित्र दाखवतं. समजलं. आता पुढची जोडी आहे GNP आणि NNP. हे GDP पेक्षा कसं वेगळं आहे? इथे नॅशनल हा शब्द महत्वाचा आहे. नॅशनल म्हणजे देशाच्या नागरिकांनी कमावलेलं उत्पन्न, नागरिकांनी. मग ते जगात कुठेही असो. या उलट GDP म्हणजे देशाच्या सीमेच्या आत कमावलेलं उत्पन्न, मग ते कोणीही कमावो. अच्छा, म्हणजे GDP हे जागेवर म्हणजे लोकेशनवर लक्ष केंद्रित करतं, तर GNP नागरिकांवर म्हणजे सिटिझनशिपवर लक्ष केंद्रित करतं. अगदी बरोबर. म्हणजे अमेरिकेत काम करणारा भारतीय इंजिनियर जो पैसे भारतात पाठवतो ते भारताच्या GNP मध्ये मोजलं जाईल, पण GDP मध्ये नाही. परफेक्ट. याचं सूत्र आहे GNP = GDP प्लस परदेशातून मिळणारं निव्वळ उत्पन्न, ज्याला आपण NFIA म्हणतो. नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. हो. आणि मग अगदी सोपं, जसं आपण GDP मधून घसारा वजा करून NDP काढलं, तसंच GNP मधून घसारा वजा केल्यावर आपल्याला NNP मिळतं. नेट नॅशनल प्रोडक्ट. आणि परीक्षेसाठी हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे की याच NNPला भारताचं खरं राष्ट्रीय उत्पन्न मानलं जातं. ठीक आहे, हे आता खूप स्पष्ट झालं. पण या आकड्यांमध्ये अजून एक गुंतागुंत आहे. नॉमिनल GDP आणि रिअल GDP. असं वाटतं की एक म्हणजे फक्त नावापुरता आकडा आहे आणि दुसरा म्हणजे खरा आकडा. हे बरोबर आहे का? हो, तुमचं म्हणणं बऱ्यापैकी बरोबर आहे. नॉमिनल GDP म्हणजे चालू बाजारभावानुसार मोजलेलं उत्पन्न. म्हणजे करंट मार्केट प्राइस. हो. समजा देशात फक्त 10 वस्तू तयार होतात आणि प्रत्येकीची किंमत ₹100 आहे, तर नॉमिनल GDP झालं ₹1000. ठीक आहे. पुढच्या वर्षी उत्पादन तेवढाच राहिलं, म्हणजे 10 वस्तू. पण महागाईमुळे किंमत ₹120 झाली, तर नॉमिनल GDP ₹1200 दिसेल. असं वाटेल की अर्थव्यवस्था वाढली. पण खरं तर फक्त किंमत वाढली आहे, उत्पादन नाही. बरोबर. आणि इथेच रिअल GDPचं महत्त्व कळतं. अच्छा. रिअल GDP हे एका स्थिर वर्षाचा म्हणजे बेस इयरच्या किमतीनुसार मोजलं जातं.
सध्या आपला आधारभूत वर्ष 2011-12 आहे. ओके. त्यामुळे महागाईचा प्रभाव बाजूला सारून आपल्याला आर्थिक वाढीचं खरं चित्र दिसतं. या सगळ्या चर्चा आर्थिक वाढीबद्दल आहे. पण आपण विकासासाठी पर्यावरणाची जी किंमत मोजतो त्याचं काय? ते मोजण्याचा काही प्रयत्न होतो का? हो, आणि तीच ग्रीन जीडीपी ही संकल्पना आहे. ही एक भविष्यातील महत्वाची संकल्पना आहे. ग्रीन जीडीपी म्हणजे जीडीपीमधून नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास आणि पर्यावरणाची हानी वजा करणे. चीनने 2006 मध्ये हा प्रयोग केला होता. अच्छा. भारताही डॉक्टर किरीट पारिख समितीने यावर काम केलं आहे. हे सगळं मोजण्याचं, हे आकडे एकत्र करण्याचं काम प्रचंड मोठं असणार. तर भारताचे हे अधिकृत स्कोर कीपर्स कोण आहेत? कोणती संस्था हे काम करते? हा परीक्षेसाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे. 2019 मध्ये एक मोठा बदल झाला. काय? आधी CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आणि NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस, ह्या दोन वेगवेगळ्या संस्था होत्या. हो. 23 मे 2019 रोजी यांचं विलिनीकरण करून NSO म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस ही एकच संस्था तयार करण्यात आली. अच्छा, म्हणजे आता एकच संस्था आहे. हो, आणि NSO आता मोस्पी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या मंत्रालयाअंतर्गत काम करते. हे काम नक्कीच सोपं नसेल. या संस्थेसमोर सर्वात मोठी आव्हानं कोणती आहेत? खूप आव्हानं आहेत. काही तात्विक आहेत तर काही व्यावहारिक, जसं की काळा पैसा किंवा ब्लॅक मनी यात मोजता येत नाही. आणि गृहिणींच्या कामाचं काय? त्यांचं मूल्य तर ह्यात कुठेच धरलं जात नाही. हे एक मोठं वैगुण्य नाही का? देशाची अर्धी लोकसंख्या जे काम करते ते अदृश्य राहतं. अगदी बरोबर. ही एक मोठी तात्विक अडचण आहे आणि यावर जगभर चर्चा सुरू आहे. व्यावहारिक अडचणी तर त्याहून गंभीर आहेत. आपल्या देशातील प्रचंड मोठा अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे असंघटित क्षेत्र आहे, ज्याची अचूक आकडेवारी मिळत नाही. बरोबर. अनेक शेतकरी स्वतःच्या वापरासाठी धान्य पिकवतात. त्याचं मोजमाप करणं कठीण असतं. त्यामुळे हे आकडे नेहमीच अंदाजित असतात. या सगळ्या आव्हानांनंतरही आजचं ताजं रिपोर्ट कार्ड काय सांगतं? जगात भारताचं स्थान कुठे आहे? सध्याच्या आकडेवारीनुसार नॉमिनल जीडीपीनुसार भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 5वी? हो, आपलं नॉमिनल जीडीपी जवळपास 3.9 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स आहे. आणि आपल्या आर्थिक वाढीचा दर काय आहे? यात विविध संस्थांचे वेगवेगळे अंदाज आहेत. RBIच्या अंदाजानुसार तो 7.2% आहे, तर IMFने 7% सांगितलं आहे. ओके. हे आकडे बदलत असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की आपण जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहोत.